श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. विषय आहे आई बाबाचे महत्त्व. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तरच लाईक करा. तर मित्रांनो, आई बाबा या दोन शब्दांचे इतके महत्त्व आहे आपल्या आयुष्यात की सांगताही येणार नाही. कारण हे फक्त शब्द नाही आहेत, तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मच नाही तर हे आयुष्य दिलं, हे विश्व दाखवले. आणि बाबा म्हणजे ते ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली, असे आई बाबा. अगदी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहेत. नको ते कष्ट करत आहेत. हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहेत. पण खरं म्हटलं तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्त्व विसरत चालले आहेत. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाहीत. त्यांची जागा आता नवीन शब्दाने म्हणजेच मम्मी, मॉम, पप्पा, डॅड ह्या शब्दाने घेतली आहे. आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्त्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे. तर मित्रांनो, काळ बदलतोय तसं आईबाबांसोबतचे जे संबंध आहेत आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहेत. तो आदर, ती नम्रता ह्या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटते. जसे जसे मुलं मुली मोठे होत चालले आहेत तसं तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणे बसणं कमी होत जातं. जे निर्णय घ्यायचे असतात ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं, पण आईबाबांना योग्य वाटत नाही. का तर ते बोलतील, रागावतील, त्यांना त्यातलं काही कळत नाही. अशी आजच्या मुलामुलींची स्थिती असते, अशी समज असते. आणि यातच आईबाबांचे महत्त्व आपण विसरत चाललोय असं वाटतं. आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी नक्कीच पाहिले आहेत. काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलंच माहीत असतं. तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही. बोलले तर त्यांचा आपल्याला त्रास वाटतो, सहन होत नाही. कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बदलत चाललो आहोत आणि त्यांचा त्रास होतो. म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो. का तर ते नसले की आपलं आयुष्य अगदी मोकळं, आपणच आपल्या मनाचे राजे असं होतं. खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला मुळात जन्मच दिलेला नसतो. पण आपण त्यांच्या मनाचा विचार कुठं करतो? नाही ना. त्यांच्या भावना आपण कुठे समजून घेतो? आई बाबा हे दोनच असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात. तेच आपल्या जवळ असतात, पण आपण त्यांना आपल्या जवळचं समजतच नाही. ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्त्व देत नाही. खरं तर आई बाबा हे दोनच असे आहेत ह्या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत. आणि हेच आजचे मुलं मुली विसरत चालले आहेत. तर मित्रांनो, आईबाबांसाठी वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खरंच धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.